नमस्कार. मार्मिक समाज न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार आज मार्मिक समाजच्या मार्मिक कट्ट्यावर आमचे मित्र पत्रकार श्री अपराजित सरवगोड यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांची पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. नमस्कार. नमस्कार. सरवगोड साहेब, तुमचा परिचय आणि तुमची पत्रकारितेची सुरुवात याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार. मी अपराजित सरवगोड, अध्यक्ष पंढरपूर पत्रकार संघ. माझी पत्रकारितेची सुरुवात 2010 पासून झाली. यामध्ये मी साप्ताहिक, नंतर 2016 पासून दैनिक एकमतला काम करण्यास सुरुवात केली आणि 17ला पत्रकारिता डिप्लोमा पूर्ण केला. या दरम्यान मला अनेक अनुभव आले, मात्र तसंच त्या तोंड देत मी काम करत गेलो. आजपर्यंत तुमचं काम सुरू आहे. तुम्ही ज्या संघटनेत काम करता त्या संघटनेविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. अशी 30-40 वर्षापासूनची आमची पंढरपूर पत्रकार संघ आहे. पण पंढरपूर पत्रकार संघाच्या माध्यमातून अनेक ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक हरिभाऊ प्रक्षाळे संस्थापक अध्यक्ष आहेत त्या संघटनेचे. त्यांच्या माध्यमातून अनेक पत्रकारांसाठी कामे करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं सांगायला गेलं तर पत्रकारांसाठी पत्रकार भवन अद्यापपर्यंत आपल्याला पंढरपुरात नव्हतं. पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी आणि त्याची जागा मिळवण्यासाठी पंढरपूर पत्रकार संघाचा सिंहाचा वाटा आहे असं काय म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आता तुमची जी निवड झालेली आहे 1 वर्षाकरता, मग त्या वर्षभरामध्ये पत्रकारांसाठी आणखीन काय कामं तुमच्या डोक्यात आहेत का, काय संकल्प आहे का, तर ते आम्हाला जरा कळू द्यात. पत्रकारांसाठी सुरुवातीला मी घरकुलचा तर प्रश्न आम्ही घरकुलचा प्रश्न सर्वजण मांडतायत. हो, आणि घरकुलचा प्रश्न आम्ही मार्गी लावण्यात यशस्वी ठरलो आहे आणि त्याबाबत काही 4-5 दिवसातच त्याचा निर्णय होईल असं मला अपेक्षित आहे. कारण पंढरपुरामध्ये ज्या संघटना आहेत पत्रकारांच्या, प्रत्येक संघटनेचं मत आहे की पत्रकारांना घरकुल पाहिजे आहे. मग त्यासाठी तुम्ही सर्वजण मिळून काय प्रयत्न करता आहात का, कसं आहे? पत्रकारांसाठी घरकुलाचा प्रश्न आता कोणावर अवलंबून राहून सुटणार नाही असा प्रश्न आहे. मग त्यामुळे पत्रकारांनी काही आर्थिक जमवाजमव करून काही थोडेफार पैसे त्यात जागा खरेदी म्हणजे माफक दरामध्ये तुम्हाला माफक दरामध्ये मिळवण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता शासनावर अवलंबून राहू शकतो आपण. पंतप्रधान आवास योजना असू द्या, त्या जागेवर करण्यासाठी आर्थिक निधी आपण याबाबत अपेक्षा ठेवूया. मात्र जागा मिळवण्यासाठी पत्रकारांनी आर्थिक योगदान देणे गरजेचं आहे आणि ते आर्थिक योगदान देऊनच ही गृहनिर्माण सोसायटी आणि पत्रकारांचा प्रश्न मार्गी लागू शकतो अशी अपेक्षा आहे माझी. मग या कामी तुम्ही स्थानिक आमदार, स्थानिक खासदार किंवा मग आपले माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी काय पत्रव्यवहार किंवा प्रत्यक्ष भेटी वगैरे असं काय आहे का तुमच्या डोक्यात? संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांनी आणि ज्येष्ठ पत्रकारांनी, पंढरपुरातील अनेक ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत, या पत्रकारांनी अनेक वर्षापासून 40 ते 50 वर्षापासून मी नवोदितच पत्रकार आहे, ऐकून आहे की त्यांनी 40-50 वर्षापासून पत्रकारांना घर मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मिटलेला नाही. म्हणजे यासाठी सर्व पत्रकार संघटना एकत्र येऊन म्हणजे पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आर्थिक योगदान आणि शासकीय अनुदान याबाबत विलाप करून या गोष्टी करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आता हे झालं पत्रकारांच्या समस्येबाबत.
परंतु पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, समाजाचा प्रश्न मांडणारा एक घटक असतो. मग तुम्ही या वर्षभरामध्ये समाजामध्ये असे कोणते प्रश्न आहेत की ज्या प्रश्नासाठी तुम्ही दाद मागणार आहात किंवा ज्या प्रश्नाच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवणार आहात, तर असे काय प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आहेत का? सामाजिक प्रश्न बघायला गेलं तर पंढरपूर आध्यात्मिक राजधानी, येणारा भाविकांची संख्या मोठी आहे, मात्र सुविधांचा अभाव आहे. याबाबत अनेक वृत्तपत्रात आम्ही मांडतो, समस्यांचा पाढा मांडतो, परंतु कोणतीही दखल घेतली जात नाही. ही खंत पत्रकारांच्या मनात असेलच आणि ती माझ्या पण मनात आहे. याबाबत पुढील काळात आम्ही पंढरपूरसाठी मोठा निधी येतो, त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग आणि दर्जेदार कामं होतात का याकडे लक्ष देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल. त्याचबरोबर समाजामध्ये विविध क्षेत्रातील नागरिक असतील, मान्यवर असतील, विद्यार्थी असतील, पत्रकारांच्या पाल्यांना कोणतेही सुविधा म्हणा, कोणतं स्कॉलरशिप म्हणा, अनुदान म्हणा मिळत नाही. ते अनुदान प्रयत्न करणार अनुदान मिळालं पाहिजे. पत्रकारांना घरकुलचा प्रश्न तर सुरुवातीलाच आम्ही मांडलेला आहे आणि ते या वर्षात पूर्णच करणार आहोत. तर तुम्हाला शाळा, कॉलेजेस किंवा विविध संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला सहकार्य कसं लाभतं या पत्रकारितेमध्ये बातमीदारी करण्यासाठी? शाळा, कॉलेजेस म्हणा, इतर तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्यांचं सर्व क्षेत्रातील नागरिकांचं सहकार्य लाभतं. मात्र मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांची, ते प्रश्न मांडण्यास आपण कमी पडतोय का काय, असं परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आपण पत्रकार म्हणून जबाबदारीनं काम केलं पाहिजे आणि सर्व क्षेत्रातील नागरिक, राजकीय असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, सर्व क्षेत्रातील नागरिक पत्रकारांना योग्य पद्धतीनं सहकार्य करतात आणि ती भावना त्यांची आहे. त्यांची भावना प्रामाणिकपणे असल्यामुळे आपणही प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. पत्रकारिता करताना, सामाजिक प्रश्न मांडताना असा एखादा सामाजिक प्रश्न आहे का जो तुम्ही मांडला किंवा सामाजिक कार्यासाठी तुम्ही सहकार्य केलं तर तो आम्हाला कळाला तर बरं होईल. कोविड काळामध्ये पत्रकारांनी जीवावर उदार होऊन काम केलं. या काळामध्ये यामध्ये काही पत्रकार बाधितही झाले, काहींना दुर्दैवी मृत्यूसुद्धा आलेला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पत्रकारांवर आर्थिक संकट, जागतिक संकटच होतं ते. हो, आर्थिक संकट आलं. त्या दरम्यान आम्ही पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आर्थिक असू द्या, वेगवेगळ्या मार्गाने असू द्या, आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या दरम्यान आम्हाला भाविकांना त्या दरम्यान पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे अनेक भाविक अडकले होते. पंढरपूरमध्ये अडकले होते. त्यावेळेस त्यांना बाहेर जाण्यासाठी सहकार्य केलं. त्यांच्या जेवणाची व्यवस्था होती का याबाबत लक्ष घालून आम्ही विविध सामाजिक संघटनांना तशा विनंती करून या लोकांना जेवणाची सोय करा या पद्धतीचं आम्ही आवाहन करून काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पत्रकार असल्यामुळं तुम्हाला हे सामाजिक काम करताना थोडंसं बळ मिळालं, साहस मिळालं आणि प्रशासकीय यंत्रणेचं तुम्हाला सहकार्य मिळालं. ही एक चांगली बाब तुमच्या बाबतीत घडली. बरोबर. सरोवर साहेब, पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदावरून काम करत असताना तुम्हाला पंढरपूर आणि परिसरातील लोकांसाठी काम करायची संधी आहे. मग तुमच्या डोक्यात अजून काय संकल्पना आहे का? आम्हाला या वर्षामध्ये पीडित, शोषित, आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी काम करण्याची इच्छा आहे आणि त्या मार्गाने आम्ही पत्रकारांबरोबरच पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावून याचबरोबर या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि
प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. प्रयत्न करणं. आता पंढरपूरला काम खूप मोठं आहे. पंढरपुरामध्ये वारकऱ्यांचा ओघ आहे, आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांचा ओघ आहे, परत मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांचा वावर सारखा असतो. मग कामाची खूप धावपळ असते. मग या धावपळीमध्ये तुमचं असं घराकडे दुर्लक्ष होतं का? आणि जर झालं मग त्याचा तुम्ही मेळ कसा घालात? कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं ही बाब खरी आहे. अनेक वेळा आम्हाला वार्तांकन करण्यासाठी बाहेर जावं लागतं. त्या ठिकाणी 12-12 तास थांबावं लागतं. यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष आपसुकच होतं. मग तुम्ही ती पोकळी कशी भरून काढता? पोकळी वेळ मिळेल तसं वेळेचा सदुपयोगच करतो आम्ही. वेळ ज्यावेळेस काम कमी असेल त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस काम कमी असेल तर घरी वेळ देऊन काय काम आहे काय नाही, घरातील नागरिकांची काय औषध उपचार म्हणा, बरीच लागणारी बरीच कुटुंब म्हणल्यावर बरीच आपली जबाबदारी आपल्याकडे असते. हे सर्व बाबी आम्ही राहिलेल्या वेळेत करतो. मात्र त्या क्षेत्रात पूर्णपणे वेळ देणे गरजेचंच आहे. म्हणजे पत्रकारिता आणि परिवार या दोघांच्या कामाची सांगड घालायची, त्याच्या सुवर्णमध्ये साधून आपलं काम पुढे चालू ठेवायचं. खडतर म्हणजे तारेवरची कसरतच आहे म्हणायला काय हरकत नाही. त्यातूनही वेळेचा अपव्यय न करता कुटुंबाला पण जपणं गरजेचं आहे. आता या सर्व गोष्टी करताना म्हणजे कधी चांगली गोष्ट घडते, कधी एखादी मनाला दुःख देणारी, यातना देणारी घटना घडते. मग तुमच्या बाबतीत असं काय झालं का पत्रकारितेमध्ये काम करताना? चांगली गोष्ट एखादा आता यात्रेच्या दरम्यान अनेक विविध भागातून भाविक येतात. या भाविकांची सुविधा प्रशासन देऊ शकत नाही. याबाबत आम्हाला अनेक वेळा प्रश्न मांडावे लागतात. त्या दरम्यान मात्र प्रशासकीय अधिकारी आम्हाला चांगल्या प्रकारे मांडलेल्या प्रश्नाला म्हणा, मांडलेल्या मागणी जे आम्ही त्यांना सुचवतो ती तात्काळ पूर्ण करतात. तेच आनंद, समाधान त्या दरम्यान. पंढरपूरला महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून जे भाविक येतात त्यांच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी तुमचा एक खारीचा वाटा एक त्याच्यामध्ये आहे, नक्कीच आहे. आणि ती एक तुमची समाधानाची बाब, समाधान त्यामध्ये आम्हाला वाटतं. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशी की कोणतंही काम करताना थोडंसं दुःख, थोडं यातना होतात. मग असा कोणता प्रसंग आहे का? पत्रकारिता करताना अनेक प्रश्न मांडावे लागतात. अनेकांशी विरोध पत्करावा लागतो. या कधी घटना मांडताना एखाद्याचं मन दुखावतंच 100%. चांगलं काम करताना ह्या अशा घटना घडतच असतात असं वाटतंय मला. पण अनेक वेळा काय होतं, एखादा प्रश्न आपण मांडला आणि त्याबाबत समाजामधून जसा प्रतिसाद मिळायला पाहिजे तसा मिळाला जात नाही. आणि यामुळं आम्हाला थोडं नैराश्य येऊन आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु मनामध्ये कुठे तर खंत असते की बाबा आपण हा प्रश्न समाजाकरता मांडला, परंतु समाजातून कुणी पुढे होत नाही आणि आपल्याला सहकार्य करत नाही किंवा पाठिंबा देत नाही किंवा सोबत राहत नाही, ही खंत वाटते. अनेक प्रश्न सामाजिक प्रश्न आहेत, त्याबाबत अनेक ठिकाणी आम्ही सतत आवाज उठवतो. मात्र याकडे नागरिकांनी ही जबाबदारीने बघायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे. आता तुमचा पत्रकारितेचा आजपर्यंतचा अनुभव जो आहे, पत्रकारिता करता करता काही वेगवेगळे अनुभव तुमच्या पाठीशी आले आहेत. मग या अनुभवातून या क्षेत्रामध्ये येणारे नवनवीन तरुण तरुणी, युवक युवती हे येऊ पाहत आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, कुणाला पत्रकारितेमध्ये करिअर करायचं आहे. तर हे करिअर करताना किंवा या क्षेत्रामध्ये पाऊल टाकताना त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अलीकडच्या काळात जास्त प्रमाणात पत्रकारांची संख्या वाढत चाललेली आहे. यामध्ये नाही सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टी संख्या वाढत चाललेली आहे. मात्र
सध्या आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सोशल मीडियावर अनेक अफवांचा सुद्धा जास्त प्रमाणात अफवा पसरवल्या जातात. परंतु आपले नवोदित पत्रकारांनी त्या पूर्ण त्या बातमी खातरजमा केली प्रसिद्ध खातिरजमा केल्याशिवाय कोणतीही बातमी प्रसिद्ध करू नये आणि प्रामाणिकपणे काम करावे एवढंच मी सल्ला देऊ इच्छितो. म्हणजे प्रामाणिकपणे काम करावं, एखाद्या बातमीची खातरजमा करूनच मग बातमी प्रकाशित किंवा प्रसिद्ध करावी, हा तुमचा सर्व नवोदित पत्रकारांना सल्ला आहे. तर मंडळी, मार्मिक समाजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर हे होते आमचे मित्र पत्रकार अपराजित सर्वगोड. नुकतीच त्यांची पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांच्या या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी, संकल्पासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद.